ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. ओके, मनस्वी लोखंडे, अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन करायचंय आणि क्वेश्चन रीड करायचंय. An angle is formed by हम्म. option A, two lines, हम्म. option B, two line segments, option C, two rays, option D, line segment with a common point. हम्म. काय Mm, येईल? ma'am, option D. ऑप्शन डी. येस, करेक्ट D. ऑप्शन बेटा. करेक्ट आहे ऑप्शन. ओके, कॉमन पॉइंटनेच काय होतं, जेव्हा टू लाईनचे सेगमेंट जे असतात ते कॉमन पॉइंट पर्यंत येतात तेव्हाच आपला काय होतो, अँगल फॉर्म होतो. येस. Yes. नेक्स्ट क्वेश्चन रीड कर बाळा. Which of the following angles cannot be made between the two crossed connect blades of हम्म. scissor? हम्म. Reflex angle, acute angle, uh, right angle, and the obtuse angle. हा, मला आधी क्वेश्चनचा मिनिंग सांग काय आहे. Which of the following angle cannot be made the crossed connect blade to scissor? Means which कुठलं असं फॉलोइंग ऑप्शन आहे ते हम्म. ते टू क्रॉस्ड कनेक्ट ब्लेड्स म्हणजे सीझरचे जे ब्लेड्स असतात ना क्रॉसवाले हम्म. ते नाही बनवू बिटवीन ते नाही बनवू शकत. ओके, आता क्वेश्चनचा जर तुम्ही बघितला तर त्याचा मीनिंग काय येतोय, की जेव्हा तुम्ही सीजर ओपन करता किंवा क्लोज करता किंवा एनिथिंग, ओके, किंवा त्याला लार्जली ओपन केलं, ओके, तर त्यांनी असं म्हणतायत की कोणता अँगल या ऑप्शन मध्ये जे दिलेले बनतो. आहेत त्याच्यातला कोणता अँगल बनत नाही. ओके, हं. तर त्याचा आन्सर सांगायचं की कोणता अँगल जर सीजर आपण ओपन केली किंवा क्लोज केली तर तो अँगल बनू शकत नाही. ओके, राईट अँगल. राईट अँगल बनू शकत नाही का बाळा? बनू शकतो. रिफ्लेक्स अँगल पण नाही शकत. आन्सर काय येईल? रिफ्लेक्स अँगल. येस, करेक्ट ऑप्शन. रिफ्लेक्स अँगल येणार नाही, कारण रिफ्लेक्स अँगलचं कसं असतं, 180 डिग्रीपेक्षा तो मोठा असतो आणि 360 डिग्रीच्या थोडासा कमी असतो. येस, बट तो येस. रिफ्लेक्स अँगल सीझर मध्ये कधीही फॉर्म होणार नाही, भली ती कितीही मोठी सीझर असेल. येस. येस मॅम. अॅक्यूट अँगल बनतो, राईट अँगल बनू शकतो आणि ऑब्च्युस अँगलही बनवू शकतो. ओके मनस्वी. येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन कोण रीड करेल? 1 मिनिट. हा, मनस्वी म्यूट करायचं बाळा. निधीश्री संदाशिव, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचंय. निधीश्री, Yes, ma'am. क्वेश्चन रीड करायचंय. Which of the following clock ओके, आता बघा याच्यामध्ये काय म्हणतंय त्यांनी. काय कळालं निधीश्री तुला क्वेश्चन मधून? कुठला मॅम? आता तू रीड करायला लावलं होतं ना बाळा तुला क्वेश्चन. हम्म. केला रीड? मॅम परत पासून रीड करू? हा करा. Which of the following clock हम्म. show a right हम्म. angle हम्म. between the हम्म.
बोल बाळा पुढं. ओके, बघा आता काय म्हणते क्वेश्चन मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज अ राईट अँगल बिटवीन द हँड्स ऑफ क्लॉक, बिटवीन द हँड्स ऑफ द क्लॉक. तर आता ए ऑप्शन पाहिला तर ए आपला करेक्ट ऑप्शन येईल. तसंच जर तुम्ही बी मध्ये जर पाहिलं पण राईट अँगल होत नाही, कारण सिक्सच्या थोडस अलीकडे गेलेला अँगल आहे. त्याच्यानंतर सी बघितला तर 10 आणि 12 वर असल्यामुळे तो तर काय होण्याची शक्यताच नाही, राईट. आणि डी मध्ये जर बघितला तर तो स्ट्रेट अँगल त्यांनी फॉर्म केलेला आहे, राईट. त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज युअर करेक्ट आन्सर. ओके. यस Okay. निधीश्री. Yes, ma'am. व्हिडिओ ऑन करायला काय प्रॉब्लेम आहे बेटा तुला? काय हम्म. काहीच नाही मॅम. मग का करत नाही आपण व्हिडिओ ऑन? मी फर्स्ट डे पासून सांगते तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवा बाळांनो. हम्म. सांगते की नाही सांगत आहे? मनस्वी, श्री, सांगते की नाही मी तुम्हाला सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कोण रीड करणार? सम्यक, अनम्यूट करायचं बेटा, रीड करायचं क्वेश्चन. वाचू. हा, रीड करा. And form between the minute and hour hand of a clock हम्म. at 3:45 p.m. हा, आता कोणता अँगल फॉर्म होईल? हम्म. विच अँगल इज फॉर्म? श्री, नागपूर. स्वयं, आराधना, विशान. आन्सर सांगायचंय. विशान तू तर पहिले आन्सर सांगायचं कारण तू एक्सप्लेनच केला नाहीस क्वेश्चन. ओके. बोल बाळा. सम्यक. हॅलो सम्यक. ओके, सम्यक अनम्यूट कर बेटा. Yes, ma'am. एक्सप्लेन करा. Ma'am, हम्म. सांग ना आन्सर सांग ना पहिले. आन्सर सांग ना. मॅम सी येते. सी येतं, कसं येतं एक्सप्लेन करायचंय मला. सम्यक बेटा. कसं येते सांग. कसं येते. मॅम तिथे क्लॉक आहे. हम्म. त्याच्यात छोटा काटा 3 वर आहे. हम्म. स्मॉल हँड आणि बिग हँड 35 आणि 45 45 वरती आहे. येस. हा 45 वर आहे. तर मग कोणता अँगल फॉर्म होईल? मॅम ऑप्टिव्स. आर यू शुअर? यस. हम्म. तिथं बी लिहिला. यस. हा होय तो येस, क्वेश्चन. करेक्ट आन्सर बेटा. ओके. कॉन्फिडन्स राहायचं बेटा. असं काय आन्सर जेव्हा येते ना आपल्याला तेव्हा कॉन्फिडेंटली आन्सर करायचं. भले ते चुकत असू दे किंवा येत नसू बी दे. लिहिला. आता बघ हे असं येईल ना. येस. यस मॅम. त्यामुळे काय अँगल फॉर्म होईल आपला? ऑब्च्युस अँगल. करेक्ट आन्सर आहे बाळा. फक्त कॉन्फिडन्स ठेवायचा. आणि जरी चुकीचा आन्सर असेल तरी पण मॅम मला येत नाही, तुम्ही एकदा एक्सप्लेन करा, हे तुम्ही वाक्य बोलायचं बेटा. ओके. किंवा मॅम मला आन्सर येते पण मला एक्सप्लेन करता येत नाहीये किंवा मी घाबरतोय, जे काही असेल ते सांगायचं कम्प्लिटली. येस ऑर नो? यस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हेडफोन बाळा म्यूट करायचंय. स्वयं अनम्यूट कर. स्वयं वाघ चौरे.
Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. In which of the following is the application of अँगल. angle not useful? एंजल आपण नंतर बघूयात. ओके स्वयं. ओके. चला. Angle. हा. काय येतं मिनिंग, काय येईल क्वेश्चनचा? मॅम कोणचं ऍप्लिकेशन अँगलला युजफुल नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज द ऍप्लिकेशन ऑफ अँगल नॉट युजफुल? आता इथं तुम्हाला काही 2-3 ऍप्लिकेशन दिलेले आहेत. ओके. 1 मिनिट. हा, इथे तुम्हाला पॉइंट टाकायचे राहिलेले आहेत. आपण हा नेक्स्ट वीक मध्ये घ्यायचा का, किंवा नेक्स्ट ह्याला घ्यायचा का आपण क्वेश्चन? कारण 2-3. 1 मिनिट. हॅलो, आवाज येतोय माझा? यस मॅम. हम्म. तर हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये 2-3 पॉइंट राहिलेले आहेत. ओके. हा क्वेश्चन आपण डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन दिले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आन्सर सांगता येणार नाही. बाय मिस्टेक ते राहिलेलं असेल, प्रिंटिंग मिस्टेक असेल. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हा. हा रीड कर बाळा क्वेश्चन आणि आन्सर सांगायचं. What is what is the measure of a complete angle? मॅम ओके, काय येईल मॅम आन्सर? मॅम what is the measure of a completed angle? कम्प्लीट अँगलचं काय मेजरमेंट असतं? मॅम 360. यस. हे करेक्ट आहे आन्सर की चुकीचं आहे, काय वाटतं तुला? मॅम करेक्ट आहे. हम्म. ओके. 90 डिग्री काय येतं? 90 डिग्री 90 डिग्री जर आला असेल अँगल, तर तो कोणता अँगल फॉर्म होतो तिथे? हम्म. बोल बाळा स्वयं. स्वयं. यस मॅम. 90 डिग्री जर तुला सांगितलं की मेजरमेंट आपली 90 डिग्री आहे, तर अँगल कोणता फॉर्म होईल, तर तू काय सांगशील बाळा? मॅम हम्म. बोला. मॅम राईट अँगल लिहू शकतो. ओके. आणि 180 असेल तर? त्यानंतर 180 असेल तर बेटा? 180 ऑब्ट्यूज अँगल. 180 ला ऑब्च्युस अँगल येतो? नो मॅम. चला सांगा पटकन. यस मॅम ऑब्ट्यूज अँगलच आहे. नो बेटा, 180 ला स्ट्रेट अँगल फॉर्म होतो.
ओके. यस मॅम. हम्म. ऑब्च्युस अँगल केव्हा होतो? 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी जास्त. असेल तर ऑब्च्युस अँगल तयार होतो. रिव्हिजन टाकायचंय स्वयं. क्वेश्चन यस येऊ मॅम. शकतात एक्झाम मध्ये. ओके बेटा. यस मॅम. ओके, नेक्स्ट मॅम क्वेश्चन मी या घेऊयात आपण. चॅप्टरला नव्हतो. काय बोलला? मॅम मी या चॅप्टरला नव्हतो. ओके, रेकॉर्डिंग आल्या असतील ना बाळा? मॅम चला. याच्यामध्ये किती अँगल फॉर्म होतात सगळ्यांनी सांगायचे चॅट बॉक्स मध्ये. 8 वाजत आलेले आहेत. ओके, फास्ट मध्ये सांगा. ऑलरेडी झालेले आहेत, 8-2 झालेले आहेत. एक, दोन, स्वयं तीन. फास्ट फास्ट फास्ट. मॅम 8 अँगल, 7 अँगल. मोक्षिका, युअर आन्सर इज करेक्ट. 10 अँगल्स फॉर्म मॅम होतात. 10 अँगल्स फॉर्म होतात. मॅम क्वेश्चन मोक्षिका समजून अनम्यूट का? करायचंय. मोक्षिका बेटा. मॅम आन्सर 10. येस. कसं फॉर्म होतात सांगू शकशील? आता बघायचं मॅम सगळ्यांनी. मी नाही. सांगून सांगते. नाही? मग कसे फॉर्म झाले? हा मोक्षिका, मॅम मी ती केली ना. केलं नाही? मोक्षिका बेटा. यस मॅम. हम्म. किती अँगल फॉर्म होतात? एक्सप्लेन करायचे कसे होतात. मॅम मला एक्सप्लेन नाही करता. ओके, आता बघा. हा एक, आता स्वयं लक्षात घ्यायचं बाळा. हा एक अँगल फॉर्म झाला. ओके, काउंट करायचं तू. मी तुला ड्रॉ करून दाखवते, तू काउंट करायचंय. ओके. मॅम मी त्याच्यानंतर हा जो आहे, हा सेकंड अँगल. यस स्वयं. यस मॅम. हम्म. त्याच्यानंतर बघा, हा वाला आणि हा वाला. 3 अँगल झाले. त्याच्यानंतर हा एक. यस. 1 मिनिट हा. 1 मिनिट. मम्मी 1 मिनिट हा. ए मम्मी हा फर्स्ट अँगल झाला. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके. त्याच्यानंतर यस मॅम. सेकंड अँगल. ओके. त्याच्यानंतर हाच पॉइंट घ्यायचा आहे. थर्ड अँगल. आणि त्याच्यानंतर हा एक पॉइंट घ्यायचा. आणि हा फोर्थ अँगल. येस, इथपर्यंत आहे क्लिअर? यस मॅम. हम्म. आता मी ड्रॉइंग क्लोज करते आणि दुसरी ड्रॉइंग काढून दाखव. आता हा अँगल, हा सेगमेंट घेऊन आपण घेतलं राईट. ही जी सेगमेंट आहे ती घेऊन बघितलं. आता त्याच्यानंतर ही सेगमेंट घ्यायची. 5. येस. यस. त्याच्यानंतर बघा, हे 6. येस बेटा. यस मॅम. त्याच्यानंतर हा 7. आता त्याच्यानंतर काय करायचं? हे ड्रॉइंग आता मी क्लोज करते. 8. ओके.
Yes. 9. Yes. आणि त्याच्यानंतर जो होतो लास्ट वाला, हा वाला तुम्ही ग्रामर शिकवला. आणि हा वाला 10. येस. Yes, ma'am. आला आन्सर 10. असे तुम्हाला अँगल फॉर्म करायचे असतात. क्लिअर आहे? Yes, ma'am. ओके, मी शेअरिंग स्टॉप करते. ओके, सगळ्यांना काही डाऊट असतील तर पटकन डाऊट म्हणून टाकायचंय. नसेल तर आपण लिहूयात. ऑलरेडी 8-7 झालेले आहेत. कोणाला डाऊट असेल तर पटकन डाऊट असं टाका. नसेल तर लिव्ह करायचंय का हे सांगायचंय मला सगळ्यांनी. लीव करायचे. लीव एनी डाऊट करायचे. एव्हरीवन? ओके, चला सगळ्यांना लिव्ह करायचंय ना. गुड नाईट ऑल. कोणाला काही डाऊट नाहीत असं समजते मी. ओके. क्लासच्या आणि ओके विशान मॅम. बाळा, गुड नाईट. अभ्यास करायचाय, स्टडी करायचाय. अजिबात स्टडी नाहीये तुझा विशान. ओके. मॅम रिकॉर्ड पाठवून द्या. मॅम मला 27 ची रिकॉर्ड पाहिजे.